काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर। नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना, नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षको, आपल्यासोबत आहेत ज्योतिष दैवज्ञ, ज्योतिष अभ्यासक श्री कुशल लोटे सर। नमस्कार। नमस्कार सर। पुढील अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत 12ही राशींचा आजचा दिवस कसा असणार आहे। तसेच आपल्याला बरेच मेल आलेले आहेत, आपल्याला व्हॉट्सअप वरून सुद्धा प्रेक्षकांनी प्रश्न विचारले आहेत, आपण त्यांचं शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण तत्पूर्वी आपण जाणार आहोत 12ही राशींकरता आजचा दिवस कसा असणार आहे। सगळ्यात पहिले येत आहेत मेष राशीकरता आजचा दिवस कसा असणार आहे। मेष राशीचा आजचा दिवस हा आध्यात्मिक दृष्ट्या फार अनुकूल राहणार आहे। आज काही मित्र तुमचे जुने मित्र सोडून गेल्याची तुम्हाला दुःख पण जाणवेल आणि नवीन मित्रमंडळी भेटण्याचा आनंद पण राहील। मुळातच साधना ही आजचा दिवसाचा एक सगळ्यात मोठा संकल्प राहील। तर आज मेष राशीकरता आध्यात्मिक दिवस असं राहणार आहे। मेष राशीकरता आजचा शुभ अंक आणि शुभ रंग कोणता आहे? मेष राशीचा आजचा शुभ अंक आहे 4 आणि शुभ रंग राहील पांढरा। मेष राशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आपण जातोय वृषभ राशीकरता आजचा दिवस कसा असणार आहे। वृषभ राशीचा आजचा दिवस थोडासा धोकादायक दाखवतो आहे। वृषभ राशीला कोणताही आमिषाला बळी न पडता स्वतःचे कार्य स्वतः परिपूर्ण करण्याचा योग चांगला संभवतो आहे। सहकार्यांची पण आज तुम्हाला साथ अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे। त्याच्यामुळे वृषभ राशीवाल्यांची आजची चिंता ही थोडीशी दूर राहण्याचा योग जास्त संभवतो आहे। तर आज वृषभ राशीकरता विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही आज आमिषाला बळी पडायचं नाही आहे, पण आज त्यांना सहकार्याची साथी लावणारच आहेत। तर काय आहे आजचा वृषभ राशीकरताचा शुभ अंक आणि शुभ रंग? वृषभ राशीचा आजचा शुभ अंक आहे 7 आणि शुभ रंग राहील निळा। तर यानंतर पुढची रास येते आहे मिथुन रास। मिथुन राशीकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे? मिथुन राशीवाल्यांनी आजचा तब्येतीचा योग थोडासा त्रासदायक दाखवत आहे। आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं आज अतिशय आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या पण तुम्हाला खर्च होण्याचा आजचा योग जास्त आहे। बिलकुल, आज मिथुन राशीवाल्यांनी तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे। तसेच तुम्हाला जर फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांना आज सतावू शकतो, नक्कीच त्रास होऊ शकतो आज। तर काय आहे आज मिथुन राशीकरताचा शुभ अंक आणि शुभ रंग? आजचा मिथुन राशीचा शुभ अंक राहील 5 आणि शुभ रंग राहील त्यांचा निळा। तर पुढील राशीचा आढावा आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला मेल्स आलेले आहेत। काही प्रेक्षकांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। आपल्यासोबत आहेत, आपल्याला एक मेल आलेला आहे। करुणा शेळके, बाळापूर शेगाव जवळील यांनी विचारलं आहे की माझा मुलगा कौस्तुभ शेळके याने आत्ताच 12वी पास केलेली आहे। कौस्तुभ शेळके त्यांचा मुलगा आहे। तर पुढे कुठलं शिक्षण द्यावं त्याला, त्यांनी कुठली फील्ड निवडावी हे त्या विचारतायत। करुणा शेळके बाळापूरवरून। करुणाजी, तुमच्या मुलाची तुम्हाला काळजी ही राहणं साहजिक आहे। प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दलची काळजी ही राहणारच आहे। मात्र याच्या कुंडलीनुसार तुम्हाला सगळ्यात चांगला योग एक सांगतोय मी, याच्या कुंडलीमध्ये गजकेशरी योग आहे आणि तो त्यांच्या शिक्षणामध्येच बसलेला आहे। थोडासा तुमची काळजी घेणं साहजिक याच्यासाठी म्हणतोय मी, कारण आता यांचा हे 2 वर्षाचा जो काळ गेला होता हा थोडासा त्रासदायक होता। म्हणजे हे वर्षसुद्धा यांना थोडंसं त्रासदायक गेलेलं आहे। 12वीमध्ये त्यांना थोडे पर्सेंटमध्ये कमी जास्त प्रमाणात राहू शकतं, पण तुम्ही जे ईमेलमध्ये दिलं आहे आम्हाला की यांनी सायन्स फॅकल्टी घेतलेली आहे, त्याच्यामुळे सायन्सच्या दृष्टिकोनातून आपण समजा बघितलं तर यांना मेडिकल लाईन ही अतिशय फायद्याची राहू शकतं। फक्त पर्सेंटचा एक थोडासा विषय येऊ शकतो, पण मेडिकल लाईन यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि पुढे ही व्यक्ती खूप जास्त शिक्षणाच्या दृष्टीने वर जाणार आहे। खूप त्यांना शिक्षण घेणं पण आहे, त्यांना स्वतःला आवड आहे त्या गोष्टीची। मात्र थोडंसं यांच्या सर्दी आणि कफचा त्रास यांना जाणवणार आहे नेहमी, त्याच्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर त्यांच्या फिरण्यावर थोडं बंधन ठेवणं पण आवश्यक राहणार आहे। तर हे एक लक्षात ठेवायचं आणि पाण्यापासून यांना दूर ठेवणं केव्हाही फायद्याचं राहणार। बरोबर। तर एकंदरीत आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्या शंकांचं निरसन सरांनी केलेलंच आहे। तर एकंदरीत जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील, आणखी प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर ते आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही नंबर जो बघू शकता तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू शकता। सर, आपल्याकडे आणखी एक मेल आलेला आहे
आपल्यासोबत कामरगाव वाशिमवरून जुळलेले आहेत प्रतिभा पाटील. माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत, पर कुठल्याही प्रकारचं त्यांना अपत्य सुख दिसत नसल्यामुळे घरात चिडचिडीचं असं वातावरण त्यांच्या निर्माण झालेलं आहे, तर उपाय सुचवा. प्रतिभा पाटील, कामरगाव वाशिमवरून. कुंडली हे सांगताय की तुम्हाला अपत्य सुख दाखवलेलं आहे व्यवस्थित. 2014 मध्ये पण तुम्हाला योग अतिशय चांगले होत. थोडं तब्येतीचा मात्र हिमोग्लोबिनचा त्रास तुमच्या कुंडलीनुसार जाणवतो आहे आणि दोघांचा पण सूर्य अतिशय नीचचा असल्यामुळे तुम्हाला अपत्य सुख हे डिले दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजा कोणता रत्न रवीशी संबंधी किंवा लाल रत्न किंवा लाल कलर कमी वापरणं हे फायद्याचं राहणार आहे. केव्हाही पण थोडंसं मेडिकली पण तुम्ही उपाय करणं आवश्यक राहणार आहे. काही प्रमाणामध्ये तुमच्या मिस्टरांच्या कुंडलीमध्ये त्यांचा गुरु अतिशय चांगला असल्यामुळे त्यांना अपत्य सुख हा गुरु देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुखराज रत्नसुद्धा धारण करू शकता. मात्र 2019 नंतर तुम्हाला 1 वर्षासाठी पुखराज काढून ठेवणं आवश्यक राहणार आहे. हे तुमच्या मिस्टरांना तुम्ही आवर्जून सांगायचं आहे. तुमच्यासाठी काही घरगुती उपाय पण मी सांगू इच्छितो. लक्ष्मी कवडी म्हणजे पिवळी कवडी पण त्याला म्हणतात. लक्ष्मी कवडी म्हणजे पिवळी कवडी पण त्याला म्हणतात. पिवळी कवडी आणि पांढऱ्या रुईचं मूळ हे तुम्ही कमरेला बांधून ठेवणं हे चांगलं राहील. अपत्य सुखासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे आणि तो पण तुम्ही करणं फायद्याचं राहील. तर प्रतिमा शेळके आपल्यासोबत, त्यांनी आपल्याला विचारलं होतं अपत्य सुखासाठी. तुमच्या पण शंकांचं निरसन झालेलं आहे. प्रतिमा शेळके आपल्यासोबत बाळापूर शेगाववरनं जुळल्या होत्या. भविष्याबद्दलच्या आणखी तक्रारींचं निरसन आपण करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण जाणार आहोत आजच्या राशी भविष्याकडे. तर पुढील रास येते आहे कर्क रास. कर्क राशीवाल्यांकरता आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. सर, कसा असणार आहे आजचा कर्क राशीचा दिवस? आजचा हा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा चिडचिडेचा दिवस राहणार आहे. थोडं निगेटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार तुमचे येतील. स्वतःच्या जीवितहानीचा सुद्धा तुम्ही विचार करण्याचा प्रयत्न कराल. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर थोडं निवारण करण्यासाठी आध्यात्मिक उपाय, परमेश्वराची पूजा आणि नामस्मरण करणं हे तुमच्या आजच्या दिवसासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे. तर एकंदरीत आज कर्क राशीवाल्यांनी निगेटिव्ह थिंकिंग ही सोडायचीच आहे आणि पेशन्स ठेवणं ही फार गरजेचं आहे कर्क राशीवाल्यांसाठी. तर काय आहे आजचा शुभांक आणि शुभरंग कर्क राशीकरता? कर्क राशीचा आजचा शुभंक राहील 7 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी जांभळा. कर्क राशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत सिंह राशी करता. त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे सर? सिंह राशीच्या लोकांना आज समाजामध्ये पद प्रतिष्ठा मिळण्याचे योग अतिशय चांगले दिसत आहे. कौटुंबिक जीवनामध्ये पण अतिशय आनंदाचा आजचा दिवस जाणार आहे. थोडंसं आपल्या खर्चावर नियंत्रण करणं आवश्यक राहणार आहे. काही गोष्टींचा तुमचा स्वतःचा मूळ स्वभावच सिंह राशीचा असा असतो की त्यांच्यामध्ये एक हुकुमशाही असते. सिंह राशी म्हणजे ही राजाची राशी आहे. बरोबर. त्याच्यामुळे यांच्यामध्ये थोडंसं काही गोष्टींनी कोणी त्यांना चढवलं डोक्यावर की बिलकुल आमचं सर्व कामं आम्ही पूर्ण करू शकतो असं त्यांचा नेहमीचाच विचार राहणार आहे. त्याच्यामुळे आजचा सिंह राशीचा दिवस जरी चांगला असला तरी थोडंसं पैशाच्या बाबतीत खर्च करताना मुळात विचार करणं आवश्यक राहणार. बरोबर आहे. जर तुमची रास सिंह असेल तर आज तुम्ही जरा खर्चावर अंकुश लावण्याची गरज ही आहे. काय आहे सर आज सिंह राशी करताचा शुभांक आणि शुभरंग? सिंह राशीचा आजचा शुभांक राहील 1 आणि शुभरंग राहील त्यांच्यासाठी लाल. सिंह राशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत कन्या राशीकडे. त्यांचा आजचा दिवस कसा जाणार आहे? कन्या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक जाणार आहे. वरिष्ठांसोबत आज तुमच्या संभाषणामुळेच कार्य बिघडण्याचे योग दिसत आहे. कन्या राशींना आजचा दिवस जरा चांगला जाऊ शकतोय. थोडंसं गाडी चालवताना आपला वेग हा आपल्या हातात असतो, त्याच्यामुळे वेग कमी करण्याचा मर्यादा तुम्ही पाळावी. बिलकुल. तर आज कन्या राशीवाल्यांनी वाहनं चालवताना विशेष अशी काळजी घ्यायची आहे. वाहनं ही त्यांनी हळूच चालवायची आहे. काय आहे आजचा शुभांक आणि शुभरंग कन्या राशी करता? कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 2 आणि शुभरंग राहील त्यांच्यासाठी केशरी. तर उर्वरित राशींचा आपण आढावा घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया इथे छोटीशी विश्रांती. तुम्हाला कुठेच जायचं नाही आहे, पाहत राहायचं आहे संवाद भविष्यावर.
घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमामध्ये. पुढील राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पुढची रास येते तुळ रास. तुळ राशीवाल्यांकरता आजचा दिवस कसा असणार आहे. तुळ राशीवाल्यांचा आजचा दिवस हा थोडासा समाजामध्ये मान सन्मानाचा राहणार आहे. मात्र प्रेम प्रकरणामध्ये थोडंसं शिथिलता येण्याचा योग आहे. त्याच्यामुळे तुळ राशीवाल्यांनी थोडंसं प्रेम प्रकरणाबद्दलचा विचार करणं हे टाळणं आजच्या दृष्टीने तरी चांगलं राहील. तर हे होतं तुळ राशीचा आजचा दिवस. त्यांचा शुभांक आणि शुभरंग काय जाणून घेऊयात सरांकडनं. तुळ राशीचा आजचा शुभ अंक राहील 8 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी निळा. तुळ राशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आपण जाणार आहोत वृश्चिक राशीकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांचा शनी हा थोडासा त्रासदायक चालू आहे. त्याच्यामुळे काहीही जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बाबतीत विचार सुरू असेल तर त्याला थोडं डिले करणं चांगलं राहील. मात्र आजचा दिवस हा तुमच्यासाठी हा अनुकूल परिस्थिती घेऊन आलेला आहे. थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये पण आजच्या अडचणी जरी जाणवून राहिल्या असेल तरी पण स्त्री राशीसाठी आजचा हा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. त्याच्यामुळे वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी आजचा हा आनंदमय दिवस चांगल्या रीतीने घालवणं फायद्याचं राहील. तर उर्वरित राशींचं आपण भविष्य बघतोय. पुढची रास येते आहे धनुरास. धनुराशीकरताचा आजचा दिवस कशा असणार आहे आपण सरांकडनं जाणून घेऊयात. धनुराशीच्या लोकांना आजचा आर्थिक दृष्ट्या हा परिपूर्ण दिवस राहणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या हा चांगला दिवस राहणार आहे. मात्र शत्रूंपासून वाचायचा योग आज आलेला आहे. आज तुमचा न दिसणारा न कळणारा शत्रू हा तुमच्यावर वार करण्याचा योग आज दिसतोय. त्याच्यामुळे मित्र परिवारांसोबत संबंध चांगले ठेवा. कौटुंबिक परिस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करा. बिलकुल. आज धनुराशीवाल्यांचा दिवस आज आर्थिक दृष्ट्या चांगला जरी असला तरी त्यांनी कोण मित्र कोण शत्रू ही ओळखण्याची आज गरज आहे. काय आहे आजचा धनुराशीकरताचा शुभांक आणि शुभरंग. धनुराशीचा आजचा शुभांक राहील 2 आणि धनुराशीचा आजचा शुभरंग राहील हिरवा. धनुराशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आपण जातोय मकर राशीकरताचा आजचा दिवस कशा असणार आहे. मकर राशीचा आजचा दिवस हा आनंद घेऊन आलेला आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार अनुकूल आलेला आहे. तुमच्यासोबत जे काही सहकारी तुमचे कार्य करत असतात किंवा तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होऊन तुमचं पुढे प्रमोशन करण्याचे पण योग आज चालत आहे. त्याच्यामुळे नोकरीवाल्यांसाठी आजचा हा मकर राशीचा दिवस चांगला आहे. थोडंसं विद्यार्थ्यांसाठी मात्र आज काळजीचा दिवस राहणार आहे. एकाग्रता थोडं तुमची कमी राहणार आहे. त्याच्यामुळे थोडं मित्रपरिवारांसोबत आजचा दिवस थोडासा आनंदात घालवण्याचा प्रयत्न केलास तर चांगला राहील. तर हा होता मकर राशीचा आजचा दिवस. आणि मकर राशीकरताचाच आजचा शुभांक आणि शुभरंग कोणता. मकर राशीचा आजचा शुभरंग राहील 3 आणि मकर राशीसाठी आजचा शुभरंग राहील हिरवा. तर मकर राशीचा आपण आढावा घेतल्यानंतर आपण जातोय तर कुंभ राशीकडे. कुंभ राशीकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाचे क्षण उपभोगायला मिळण्याचे योग अतिशय चांगले आलेले आहे. कुंभ राशीवाल्यांनी आजचा आर्थिक फायदा सुद्धा चांगला दिसतोय. थोडंसं तब्येतीमध्ये मात्र तुम्हाला उतार चढावाचा योग दिसतोय. थोडा डोळ्यांचा त्रास आज तुम्हाला जाणवेल. बरोबर. तर आज कुंभ राशीकरताचा दिवस पण आज संमिश्र दाखवलेले आहेत. आर्थिक दृष्ट्या वगैरे त्यांच्याकरता आज दिवस चांगला जरी दाखवला असला तरी त्यांनी तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. काय आहे कुंभ राशीकरताचा शुभांक आणि शुभरंग. कुंभ राशीचा आजचा शुभ अंक राहील 7 आणि त्यांचा शुभ रंग राहील आजचा जांभळा. तर वळतोय शेवटच्या राशीकडे. मीन राशीकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे. मीन राशीच्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांना आजचा दिवस हा फार चांगला जाणार आहे.
राजकीय क्षेत्रामधल्या तुमच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून तुम्हाला आज चांगली बातमी मिळण्याचे योग दिसत आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा हा दिवस फार चांगला जाणार आहे. तुमचं शिक्षणामध्ये प्रगती सुद्धा आजपासून सुरुवात होण्याचे योग दिसते. बिलकुल. तर आज मीन राशी करता जर तुमची राजकीय क्षेत्रातील लोकांची आज जर रास मीन असेल तर त्यांचा दिवस आज चांगला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय आनंददायी असणार आहे. तर काय आहे मीन राशी करताचा शुभांक आणि शुभरंग? आज मीन राशीसाठी शुभंक राहील 9 आणि शुभरंग राहील त्यांच्यासाठी केशरी. तर प्रेक्षको, मागील अर्ध्या तासामध्ये आपण जाणून घेतलं 12ही राशींचा आढावा. आजचा तुमचा दिवस कसा जाणार आहे. तुम्हाला सुद्धा भविष्याबद्दलच्या काही समस्या, काही तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू इच्छिता. आमचा संपर्कासाठीचा ईमेल ID आहे astrosanvad@gmail.com. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तसेच भेट होणार आहे आपली पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा संवाद भविष्याचा. नमस्कार.